आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे आबा बागुल यांच्या मुलाकडून दुचाकी स्वाराला मारहाण करण्यात आलेली आहे। कारला धक्का लागल्यामुळे हेमंत बागुल यांच्याकडून मारहाण करण्यात आलेली आहे। एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तर ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। पुण्यामधील मंगळवार पेठेमध्ये मारहाण झाल्याचं समोर आलंय। पुण्यामध्ये कारला धक्का लागला म्हणून माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल यांच्याकडून दुचाकी चालकाला मारहाण करण्यात आली आहे। एकमेकांविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आली आहे। तक्रारदार पोलीस आयुक्तांना भेटताच हालचाली सुरू झाल्यात। 21 तारखेला ही घटना घडली होती आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले। रोहन, अधिकचा तपशील। खरं तर आबा बागुल जे ते पुण्यातील ज्येष्ठ काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जायचे, परंतु त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती काँग्रेसने अपक्ष निवडणूक लढवली म्हणून केली गेली होती। यांचा हा मुलगा हेमंत बागुल त्याची 4 व्हीलर गाडी घेऊन जो आहे तो मंगळवार पेठेतून 21 तारखेला निघाला होता। यावेळेस दुचाकीची जी आहे ती मागून धडक आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुलच्या गाडीला लागली आणि त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर जे ते हेमंत बागुल यांच्या दुचाकी चालकाला बेदम अशी मारहाण जी आहे ती केलेली आहे। सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये हे सगळं जे आहे ते स्पष्ट दिसतंय आणि यावर पाहणीमुळेच बनगार्डन पोलिसांनी जे आहेत ते दोघांवरती देखील परस्पर तक्रारी ज्या आहेत त्या नोंदवून घेतलेल्या आहेत। याबाबतचा गुन्हा जो आहे तो कोणताही पोलिसांनी दाखल केला नाही। आपण याबाबत पोलिसांना विचारणा केली असती, केवळ एनसी जी आहे ती याबाबत दाखल केलेली आहे। जर का याच्यामध्ये काही पुढील तपास झाला तर निश्चितपणाने यामध्ये जो आहे तो गुन्हा हेमंत बागुलांवरती आम्ही दाखल करू अशा प्रकारचं मत पोलिसांनी व्यक्त केलंय। परंतु अशा प्रकारे मारहाण करणं आणि वेगळ्या पद्धतीने जे आहे ती दहशत मारण्याचा प्रयत्न करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य पुणेकरांकडून विचारला जातो। अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भंडाऱ्यातून महत्त्वाची बातमी समोर येते। भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। 5 जण ठार झाल्याची माहिती समोर येते। तर मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती वर्तवली जाते। भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीमधील सी सेक्शनमध्ये स्फोट झालेला आहे। 5 लोक मरण पावल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर मृतकांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। या कंपनीमध्ये दारू गोळा तयार केला जात होता। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सूरज बागडे। सूरज, आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे, 5 जण ठार झालेले आहेत, मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती वर्तवली जाते। नक्कीच आणि भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर इथे आयुध निर्माण कंपनी सकाळी 11 वाजता सी सेक्शन मध्ये खूप मोठा स्फोट झालेला आहे। तर 5 लोक मृत पावल्याची माहिती सध्या पुढे येते। जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना इथे आलेला असा मोठा आवाज आलेला, त्यामुळे स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल यावर सध्या आता चिंता व्यक्त होत आहेत। त्यामुळे सध्या आता जितके पण यंत्रणा सध्या कामाला आलेली आहे, त्यामुळे सध्या पुढे माहिती काय असतं त्याच्या तुम्हाला कळवतील जाणवेल। अगदीच या सगळ्या घटनेकडे तुमचं लक्ष असेल सूरज। तुर्तास धन्यवाद।